उद्या आहे 1 मे म्हणजेच कामगार दिन. तसंच बौद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा. आणि पौर्णिमेचा सत्यनारायण आपण करत असतो तो केव्हा करायचा आहे. आणि त्याबरोबरच आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. उद्याचा दिवस हा भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, उद्या आहे पौर्णिमा म्हणजेच बौद्ध पौर्णिमा पण म्हणतात आणि वैशाख महिन्यामध्ये असल्यामुळे वैशाख पौर्णिमा पण म्हटलं जातं. तर आपण पौर्णिमेच्या ज्या काही सेवा करतो त्या कधी करायच्या आहेत आपल्याला. तर बघा, पौर्णिमा ही आज संध्याकाळी सुरू होत आहे आणि उद्या दिवसभर असणार आहे संध्याकाळपर्यंत पौर्णिमा. त्यामुळे पौर्णिमेच्या सर्व सेवा ज्या आहेत त्या आपल्याला उद्या दिवसभर करायच्या आहेत. तर पौर्णिमेच्या काय काय सेवा करायच्या आहेत आपल्याला आणि उद्याची पौर्णिमा एवढी महत्त्वाची का आहे. तर उद्या बुद्ध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा म्हटलं जातं आणि ह्या पौर्णिमेला म्हणजेच पौर्णिमेच्या आदल्या दिवशी नृसिंह जन्म असतो आणि आमच्या गावाला तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी त्या यात्रा असते. वैशाख पौर्णिमेला भगवान विष्णूंची सेवा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यामागचं कारण असं की आपल्याला माहीतच असेल की भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनीच नृसिंहाचा अवतार घेतला होता आणि भक्त प्रल्हादाला वाचवलं होतं. त्यामुळेच या पौर्णिमेला भगवान विष्णूंची सेवा करण्याला अतिशय महत्त्व आहे. आपण म्हणतो बघा लक्ष्मीनारायण, त्यामुळेच या दिवशी आपल्याला लक्ष्मीनारायणाची म्हणजे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा करायची आहे. तर सेवेमध्ये उद्या आपल्याकडं जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे आणि जर श्रीयंत्र नसेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती तर असेल तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि कुंकुमार्चन करताना आपल्याला खालून वरपर्यंत असं करायचं असतं. आणि कुंकुमार्चन करताना तुम्ही 99 मंत्राचं पठण करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे असा मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा नुसता श्रीं श्रीं मंत्र पण म्हणू शकता. त्याचबरोबर आपल्याला 16 वेळेस स्त्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि 16 वेळेस पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला 16 वेळेस शक्य नसेल तर एक वेळेस केलं तरी चालेल. त्याचबरोबर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम पण 16 वेळेस पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही एकदा करू शकता. 16 वेळेस जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करू शकता आणि विष्णू गायत्री मंत्राचं पठण करू शकता. विष्णू सहस्त्रनामावली पठण करू शकता आणि याबरोबर आपल्याला स्वामी समर्थ जपमाळ पण करायची आहे. त्याचबरोबर बघा, आपण पौर्णिमेच्या दिवशी उंबऱ्याला हळदीचं लेपन करत असतो. त्यामुळे आपल्याला उंबऱ्याला उद्या हळदीचं लेपन करायचं आहे. उंबऱ्याची धूप दीप ओवाळून हळद कुंकू अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण नेहमीच ह्या सेवा करत असतो आणि यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी माता आकर्षित होत असते. त्यामुळे उद्या पण आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करून उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आहे. आता तुम्हाला 16 वेळेस सेवा करणं शक्य नसेल तर एक वेळेस केली तरी चालेल, पण जेवढ्या तुम्हाला जमतात तेवढ्या तरी आवर्जून सेवा करा. आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो बघा. ज्यांच्या देवघरामध्ये स्थापना केलेली असेल त्यांनी तो नारळ वगैरे बघायचा असेल, चांगला असेल तर तोच ठेवायचा असतो आणि जर हे झाला असेल तर तो चेंज करून दुसरा ठेवू शकता. पण ज्यांना इच्छा आहे की आपल्या देवघरामध्ये पण मंगल कलशाची स्थापना करायची आहे त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी स्थापना करू शकता. कारण की आपल्या कुलदेवीचा मंगल कलश आपण देवघरामध्ये स्थापन करत असतो आणि तो पौर्णिमेच्या दिवशीच करतात. तुम्हाला जर इच्छा असेल मंगल कलशाची स्थापना करायची तर तुम्ही उद्यापासून आवर्जून करू शकता मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये. आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी पण पाणी वगैरे बदलायचं असतं, पौर्णिमेच्या दिवशी पाणी चेंज करायचं असतं आणि नारळ जर खराब झाला तर दुसरा आणून तिथं त्या कलशावरती मांडायचा असतो. मंगल कलश हा आपल्या कुलदेवीसाठी आपल्या देवघरामध्ये असतो. त्यामुळे जर उद्या कुणाला कुलदेवीची पण सेवा करायची असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात. पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आपण कुलदेवीची सेवा करतो तेव्हा आपल्यावरती कुलदेवीची अखंड कृपा राहते. त्याचबरोबर आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करत असतो. सत्यनारायण करण्याचं महत्त्व मी प्रत्येक व्हिडिओत सांगते की आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात सत्यनारायण केल्यामुळे. आणि प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायचं असतो आणि घरगुती करायचं असतो. स्वतः आपण सत्यनारायण पूजा मांडायची असते आणि पोथी वाचन करून नैवेद्य दाखवायचा असतो, आरती वगैरे करायची असते. एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी सत्यनारायण करायचं असतो. त्यामुळे पौर्णिमेचा सत्यनारायण हा उद्या संध्याकाळी करायचा आहे आपल्याला. आणि बऱ्याच महिला आहेत ज्या प्रत्येक महिन्याला सत्यनारायण करतात, त्यांना सर्व माहिती असेलच. पण ज्या नवीन महिला आहेत त्यांना करण्याची इच्छा आहे त्या उद्या करू शकतात. आणि ज्यांना सुरुवात करायची आहे ते पण उद्यापासून सुरुवात करू शकतात सत्यनारायण करण्यासाठी.
एकदम साधी सोपी मांडणी आहे. जास्त काही साहित्य पण लागत नाही. घरच्या घरी मांडणी करायची असते आणि घरच्या घरी आपण स्वतः पोथी वाचायची, आरती करायची आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. सत्यनारायण करण्याचे फायदे काय असतात तर सत्यनारायण केल्यामुळे आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती सुधारते, आपली प्रगती होत राहते. बघा, वर्षाचे 12 महिने असतात आणि 12 महिन्यात 12 सत्यनारायण झालेले हे खूप छान असतं. खूप छान फळ भेटतं. प्रत्येक म्हणजे ज्यांनी केलेत त्यांना अनुभव आलेला आहे की त्यांची परिस्थिती सुधारलेली आहे. त्यामुळे उद्यापासून जर कोणाला नवीन सुरुवात करायची असेल सत्यनारायण करण्यासाठी तर ते पण करू शकतात. उद्या भरपूर सेवा आहेत, खूप कामं आहेत. तरी पण तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा आवर्जून तुम्ही करा. आणि या व्हिडिओत सांगितलेली माहिती कशी वाटली, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.